आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण देसाईंचं नाव चर्चेत आहे, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 97.42% एफआरपी, निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादनावर देखील निर्बंधानंतर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी। जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्याचा प्रश्न सुटला, वेबसाईट सुरू झाल्यानं कांदा निर्यात सुरळीत। 250 कंटेनरमधील 7,000 टन कांदा विदेशामध्ये रवाना। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपिटीचा अंदाज। एअर इंडियाचे 25 कर्मचारी निलंबित, एअर इंडियाचे विलीनीकरणाच्या अफवांनंतर सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई। मुंबईत मराठी माणसांना घर नाकारणाऱ्या विकासकांविरोधात ठाकरे गट आक्रमक, विलेपार्लेमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील मुरुडमधील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिसरा मजला हटवलाय। जमीनदोस्त झालेल्या बांधकामाचे फोटो उद्या उच्च न्यायालयामध्ये सादर होणार। केदारनाथ धामचे दरवाजे उद्या पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने उघडले जाणार आहेत। दरवाजे उघडण्याची तयारी जोरात सुरू। मंदिर 40 क्विंटल फुलांनी सजवलंय। एमपीएससी कडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर। 6 जुलै परीक्षा होणार। 494 पदांसाठी परीक्षा असतील।